आमोस वेलबिंग सेंटरतर्फे तुमचं सहर्ष स्वागत. आज आपल्या सोबत आहेत स्नेहा हिंगे मॅम, ज्या कर्णबधिर मुलांच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर आपण त्यांना विचारूया की प्राणिकचा वापर त्यांनी प्रोफेशनल लाईफमध्ये कसा केला. तर मॅम, तुम्ही एक्सपिरियन्स नक्कीच सांगा आम्हाला. नमस्ते. मी स्नेहा इंगे. गेली जवळजवळ 31-32 वर्ष मी कर्णामधील मुलांच्या शाळेमध्ये विशेष शिक्षिका म्हणून काम करत आहे. आणि प्राणिक हिलिंग मध्ये जवळजवळ 12 ते 15 वर्ष काम मी या संपर्कात आलेली आहे. आणि प्राणिक हिलिंगचा वापर मी माझ्या मुलांसाठी, त्या विशेष मुलांसाठी प्रामुख्याने केला. जसं आपल्या बेसिकच्या पुस्तकामध्ये होतं की एक सुपर ब्रेन योगा, तर या मुलांमध्ये मी सुपर ब्रेन योगाचं रोज प्रॅक्टिस घेत होते. आणि त्याचे मला इतके छान रिझल्ट्स मिळत होते की सकाळी 11 वाजता ज्या एनर्जीनं मुलं यायची, तीच एनर्जी शाळेतून जातानाही त्यांची असायची. आणि सुट्टीच्या दिवशीही शाळेत यायचं, फोन करून विचारायची, आज शाळेत तू ये, शाळेत तू शाळेत ये, असं ताई तू शाळेत ये, असं मुलं सांगायची. त्यामुळे त्या सुपर ब्रेन योगाचाही अतिशय वापर झाला. त्याचप्रमाणे ह्या कर्णबधिर मुलांना त्यांच्या कर्णबधिरत्वाबरोबर इतर काही असोसिएटेड प्रॉब्लेम्स होते. म्हणजे माझ्याकडे एक विराज भोसले होता. त्याला तो अतिशय हायपर होता. अतिशय त्याचा हायपर ऍक्टिव्ह मुलगा होता. तर त्याच्यासाठी मी जेव्हा हिलिंग दिलं त्याला, सायकोलॉजिकल हिलिंग मध्ये अमोल सरांच्या मदतीने, तर त्यावेळेस त्याला इतकं त्याच्यामध्ये म्हणजे खूप जाणवण्या इतपत बदल. त्यानंतर माझा अजून एक मुलगी होती स्वरा. तिला अनेक प्रॉब्लेम्स होते कर्णबधिरत्वाबरोबर. तिला तिचा तिचा मसलचा प्रॉब्लेम्स होता. तिला चालता लिहिता काहीच येत नव्हतं. पण जेव्हा तिला हिलिंग सुरू केलं, त्या हिलिंग मध्ये तिच्या जाणवण्या इतकं तिच्या पालकांनी सांगितलं की आम्हाला अतिशय हिलिंगचा चांगला उपयोग झालेला आहे. आणि ती अतिशय उत्तमरित्या लिहू लागली, शाळेच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होऊ लागली. आणि हा ते माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती प्राणिक हिलिंगची म्हणून. त्याच्यासाठी मला खूप प्राणिक हिलिंगचा आणि मुलांना दिवसभर ऍक्टिव्ह राहण्यासाठी प्राणिक हिलिंगच्या अनेक माध्यमाचा सतत, आणि स्वतःची एनर्जी पण त्यामुळे माझी दिवसभर राहायची. हा मला प्राणिक हिलिंगचा खूप मोठा फायदा झालेला आहे. नक्कीच नक्कीच मॅम, तुमचा अनुभव खरंच ग्रेट होता. अशाच प्रकारे तुम्ही कार्यरत राहा. तर आपण भेटत राहू आपल्या चॅनलमध्ये आमोस वेलबिंग सेंटर. धन्यवाद.